मनशक्ती केंद्रातर्फे विधायक 31 डिसेंबर 2014 हा अतिशय चांगला उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। तुमच्या अंतःकरणांच्यावर, तुमच्या वागण्यावर, तुमच्या विचारांच्यावर, तुमच्या भावनांच्यावर ताबा किती आहे हेच खरं महत्त्वाचं आहे। एक गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन बाजारातनं जात होता तर पोलीस पकडून नेत होते एका माणसाला। त्याने त्या मुलाने विचारलं की हा कोण आहे माणूस, त्याला ते शिपाई असं का घेऊन जात आहेत, त्याच्या भोवती सगळे शिपाई काय आहेत? तर बापाने सांगितलं तो चोर आहे, त्याने चोरी केली म्हणून त्याला पकडून नेत आहेत ते, आणि मग त्याला आता शिक्षा होईल। थोडं पुढे गेल्यावर त्या नगरीचा राजा आला, त्याच्या भोवती पण शिपाई होते। तर मुलगा म्हणाला पहा तो दुसरा चोर आला। तर बाप म्हणाला की हळू बोलतो, तो राजा आहे आपल्याला पकडतील। तो म्हणाला काय फरक आहे, त्याच्या भोवती पण शिपाई होते, याच्या भोवती पण शिपाई आहेत। तो म्हणाला की जमीन आसमानाचा फरक आहे। तो जो चोर होता त्याच्या भोवतीचे जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, आणि ह्या राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत। राजाने सांगितलेलं सगळं ते शिपाई ऐकतील, चोराला काही सांगायची परवानगीच नाही आहे। तर तुमची अंतःकरणं, तुमचे सगळे मन, भावना, तुमचे विचार हे सगळे शिपाई आहेत। त्यांचा जर ताबा तुमच्यावरती आला तर तुम्ही चोर आहात, आणि ते तुमच्या ताब्यात राहिले तर तुम्ही राजा आहात। चॉईस आपला आहे, तुम्ही सगळेजण राजा बनणार आहेत, मला खात्री आहे। बेस्ट ऑफ लक। आणि शिक्षणाचा सगळ्यात सोपा भाग ॲकॅडमिक्स हा आहे। जे तुम्ही पुस्तकातनं शिकताना ते सगळ्यात सोपं आहे, काही त्याच्यात अवघड नाही आहे। पण कला, क्रीडा आणि तुमचे छंद ह्याच्यामध्ये तुम्ही जे कराल त्याने तुमच्या मेंदूचे सेल्स डेव्हलप होत असतात। आणि ह्या म्हणजे पहिल्या 24 वर्षापर्यंत गायत्री सवन असं म्हणतात की पहिल्या 24 वर्षाच्यापर्यंत भरपूर खेळायला पाहिजे, भरपूर तप करायला पाहिजे, भरपूर शिकायला पाहिजे। कारण त्यावेळेला तुमच्या सगळ्या ग्रहणशक्ती अतिशय मजबूत असतात। तुमच्या आरोग्याचा पाया त्या वयात घातला जातो, तुमच्या पुढच्या कर्तबगारीचा पाया घातला जातो, तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या कौशल्याचा सगळ्याचा पाया घातला जातो। आता सगळ्यांनी ऑलिम्पिक चॅम्पियन बनायला पाहिजे असं नाही, पण त्यांनी कॉम्पिटिटिव्ह खेळ हे खेळलेच पाहिजेत। स्पर्धा जी असते ना, त्या स्पर्धेबद्दल आपल्या डोक्यात फार गैरसमज असतो की ते स्पर्धा तुम्ही ही कधीच शत्रूशी नसतात करत। स्पर्धा नेहमी आपल्या भावंडांशी असते, ते आपल्या म्हणजे सहकाऱ्यांशी असते, आपल्या वर्गातल्या मित्रांशी असते, ती स्पर्धाच असते ती। पण स्पर्धा आहे म्हणून त्याच्याबद्दल द्वेष, मत्सर ह्या भावना जर आपल्या मनामध्ये यायला लागल्या, स्पर्धेनं संपली की आपण ओपोनंटशी शेक हँड करायचा असतो। तो जो स्पर्श असतो, तो स्पर्श म्हणजे त्याला जाणवून देणं की ज्या खेळावर माझं प्रेम आहे त्याच खेळावरती तुझं पण आहे, आपण भाऊ आहोत, आपण बहिणी आहोत, हे असं एकामेकाला जाणवून द्यायचं असतं। आणि त्यानेच व्यक्तिमत्वाचा खरा विकास होतो। 2015साठी तुम्हाला आव्हान पेलण्याचा आनंद भरपूर मिळू दे, आणि त्याच्या यश अपयशाकडे त्यात गुंतून न पडता नवीन आव्हानं जी उभी राहतील त्यांच्यावरती लक्ष एकाग्र करण्याची शक्ती मिळू दे। तुमचं आयुष्य खूप समृद्ध होईल।